के वाघ कॉलेजपासून तर आडगाव आणि मळे परिसर तसेच मेडिकल कॉलेजपासून नांदूरपर्यंत, दुसरीकडे विडी कामगारपासून दुर्गानगर शरयू पार्क असा निमशहरी भाग जोडलेल्या प्रभाग 2 मधून अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातून कविता धर्मवीर अंडे यांनीही भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केलेत. प्रभागातील मूलभूत प्रश्नांचा अभ्यास करून त्या सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया कविता धर्मवीर अंडे यांनी आपल्या परिचय पत्रकात दिली आहे. कविता धर्मवीर अंडे यांचे दीर सिद्धेश्वर रामदास अंडे यांनी मागील पंचवार्षिक निवडणुकीत शिवसेनेकडून उमेदवारी केली होती. निवडणुकीचा दांडगा अनुभव असल्याने यंदाच्या पंचवार्षिक निवडणुकीत कविता अंडे यांनीही शड्डू ठोकला आहे. आडगावच्या मारुती मंदिरापासून कविता अंडे यांच्या परिचय पत्रकाचे वाटप उपस्थित भाजपा अधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या हस्ते करण्यात आले. गणपती बाप्पांचा आशीर्वाद घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करत कविता अंडे यांनी मतदारांच्या भेटी घेतल्या. मदर तेरेसा प्रेमदान चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून कुपोषित अंध अपंगांना औषधोपचार करण्यास सदैव तत्पर असलेल्या कविता अंडे यांनी जनतेच्या हिताच्या लोकोपयोगी कार्य करण्यासाठी सातत्यानं पुढाकार घेतलाय. मागच्या वेळेस शिवसेनेमधनं पण लढलेले आहे, तर त्यांना खूप छान मतं पडलेली आहेत. 8 ते 9 हजार पर्यंत मतदान पडलेलं आहे. तर ह्यावेळेस मला संधी मिळाली तर आम्ही अजून हे करू, पुढे अजून विकास करू. तसेच आडगाव कोणाकनगर नांदूर मानूर हे परिसर आहे ना, तर आम्ही त्यांच्या समस्या समजून घेऊ शकतो. तर माझी इच्छा आहे का त्यांनी माझी निवड करावी. माझ्या मोठ्या जाऊबाई सौ कविता धर्मवीर अंडे या येथे नाशिक महानगरपालिका पंचवार्षिक निवडणूक लढू इच्छितात. त्यासाठी तुमचे सहकार्य आणि साथीची आम्हाला खूप गरज आहे. त्यांनी या परिसराचा खूप अभ्यास केलेला आहे. तसेच माझे पती श्री सिद्धेश्वर रामदास अंडे हे त्यांनी मागच्या निवडणुकीमध्ये निवडणूक लढले होते आणि त्यांना खूप अनुभव आहे या गोष्टींचा. तसेच ते सामाजिक कार्य, शैक्षणिक कार्य तसेच धार्मिक कार्यामध्ये नेहमी अग्रेसर असतात. ते नेहमी प्रत्येकाला मदत करतात. तर आमचं एक स्वप्न आहे की या गावाचा विकास व्हावा. त्यासाठी तुमच्या साथीची खूप गरज आहे. नगरसेवक हे नुसतं पद नाहीये, तर ते तुम्ही सर्वांनी ठेवलेला एक विश्वास आहे आमच्यावर आणि तो विश्वासच आज आम्ही तुम्हाला इथे मागण्यासाठी आलेलो आहोत. तर एक संधी द्या, नवीन चेहऱ्याला संधी द्या. आपल्याला सर्वांना हेच सांगायचंय की ताई स्वतः एक शेतकरी आहेत. आपल्या आडगावामध्ये त्यांची शेती आहे. त्याच्या माध्यमातून आपला जो प्रभाग आहे याच्यामध्ये 40 ते 50% शेती बहुल जो प्रभाग आहे आपला नांदूर मानूर मळे परिसर असतील, आडगाव मळे परिसर असतील, त्या स्वतः शेतकरी कुटुंबातून असल्यामुळे त्यांना शेतीमधले शेतीविषयक ज्या समस्या आहेत त्या सर्व त्यांना माहिती. आम्ही दोघांनी सोबत मिळून भरपूर कामं केलेली आहेत. तसेच जे युवकांच्या समस्या आहेत त्यांचं एक स्वप्न आहे की युवकांसाठी एक अशी सुसज्ज लायब्ररी अभ्यासिका आपल्या प्रभागात असली पाहिजे. ते स्वप्न त्यांना पूर्ण करायचं आहे. तर मला एवढं सांगायचंय की आता ताई जरी आपल्या समोर एक इच्छुक उमेदवार म्हणून इथे समोर आलेले आहेत, तर लवकरच येत्या आठवड्यात त्यांची अधिकृत उमेदवारी भाजप पक्षाकडून जाहीर होईल. त्यांनी बहुतेक खूप समाज कार्य केलेलं आहे. माझा भाऊ सिद्धेश्वर रामदास अंडे यांना पण सामाजिक कार्याची, आरोग्य शिबिरं भरवले. त्यांनी गणेशोत्सव, लोकांसाठी भरपूर असे काम केलेले आहेत. प्रभागासाठी पण ते याच्या पुढेही खूप काम करत राहील. त्यांना सामाजिक कार्याची जाण आहे. माझे सासरे म्हणजे माझे आजोबा विठ्ठलराव अंडे यांना पण सामाजिक कार्याची पहिल्यापासून खूपच आवड आहे, जाण आहे. ते पण महानगरपालिकेच्या नगराध्यक्ष म्हणून निवडून आलेल्या होते. प्रभाग क्रमांक 2 मधून याच्या पुढेही ते चांगली वाटचाल करेल. कविता धर्मवीर अंडे ते प्रभाग क्रमांक 2 मधून सामाजिक कार्य करून लोकांना चांगली मदत करेल आणि ते चांगले उमेदवार म्हणून ती चांगली उमेदवार होईल. त्यासाठी सगळ्यांनी तिला भरघोस मतांनी विजयी करा. आमचे मोठे बंधू सिद्धेश्वर भाऊ अंडे यांच्या वहिनी कविता धर्मवीर अंडे या भारतीय जनता पार्टीच्या इच्छुक उमेदवार असून गेल्या 15 वर्षापासून सिद्धेश्वर भाऊ अंडे या परिसरामध्ये मळे परिसर असो, आडगाव कोणाकनगर नांदूर मानूर बिडी कामगार या परिसरामध्ये सिद्धेश्वर भाऊ अंडे यांचं मोठं योगदान या ठिकाणी आहे. यांनी मागच्या पंचवार्षिकला अतिशय मोठं असं मतदानाच्या स्वरूपात आपल्या प्रभागामध्ये यांनी दुसऱ्या नंबरला ते या होते. यावर्षी त्यांच्या वहिनी कविता धर्मवीर अंडे या ठिकाणी इच्छुक आहेत. तर मी सर्वांना विनंती करतो
वहिनींना या प्रभागाचा विकासासाठी सिद्धू भाऊंचं जे धोरण आहे या परिसरामध्ये वहिनींना प्रचंड बहुमतांनी या ठिकाणी विजय करून सिद्धू भाऊंना या ठिकाणी सर्वांनी पाठिंबा द्यायचा. या प्रसंगी दिलीप निमसे, दशरथ दिंडे, नामदेव शिंदे, सुरेश निमसे, दीपक दिंडे, देविदास निमसे, संतोष भोर, युवराज झोमन, सागर माळोदे, संदीप लबडे, सुरेश मते, सुरेश लबडे, बालाजी धोडगे, रमेश माळोदे, रामकृष्ण माळोदे, राजेश शिंदे, बाबा मते, रिटेक, दादा देशमुख, कैलास महाले, पंकज बागुल, अंकुश मुकणे, मुन्ना कापडनीस यांच्यासह भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते आणि आडगावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी उमेश अवणकर, दिशा न्यूज, नाशिक.